श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा भाऊबीजेचा ब्लॉग आहे. थोडंसं कामामुळे घरातल्या वगैरे लेट झाला अपलोड करायला, सो ॲडजस्ट करा. तर आता हे माझ्या मामाचं घर आहे. रक्षाबंधन आम्ही माझ्या आईच्या घरी केलं होतं. सो मामा म्हटला आता भाऊबीज यावेळेस इकडे करू. मग आम्ही मामाकडे आलो होतो. असं पण आम्ही सगळेजण असं नाही का भाऊबीज म्हणजे जे सण असतील ना असे बहीण भावाचे वगैरे ते असं एकत्रच साजरी करतो. मग कसं एकमेकांना भेटणं बोलणं होतं. आजकाल धावपळीच्या जीवनात कोणाला कोणाकडे जायला टाइम भेटत नाही. त्याच्यामुळे मग या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. सो हे माझे आजोबा आहेत. माझी बहिणी तर लाजळूच आहे तुम्हाला माहिती आहे. ह्यांना माहिती मी ब्लॉग काढते म्हणून काही जण तोंड हाईड करतात. ही एकटीच कॉन्फिडेंटली पोज वगैरे देते. तिचं नाव सिद्धी ती माझ्या मावशीची मुलगी आहे. आता माझे आजोबा मस्त सिरियल पाहत बसलेत. आता ते काय करणार आहेत? बसलेत दोघं बिचारे सिरियल वगैरे बघत. हे दुसरे आजोबा. आता आमचं चाललंय फोटोशूटचं प्लॅनिंग. घरातल्या घरात फोटोशूट आधी औक्षण वगैरे करून घ्यावं म्हटलं. आता औक्षण करायचंय. औक्षणाला सुरुवात केली. मी रांगोळी काढायला घेतली. बाकीचे सगळे रेडी होत होते. माझं आवरलं होतं सो मी रांगोळी काढायला घेतली. छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढली झटपट होणारी. त्यानंतर मग बोलवलं सगळ्यांना आवरले बाबा चला. हे आळसले होते दोघं आवरून. मग पहिल्यांदा सुरुवात मोठ्यांपासून केली. माझ्या आईने, मावशीने मामाला औक्षण केलं आधी. त्यांच्यापासून सुरुवात केली. मग त्यानंतर मी मोठी आहे. आमच्या बहीण भावांमध्ये माझा भाऊ मोठा आहे त्यानंतर मी. मग आधी मी औक्षणाला सुरुवात केली. हे माझे दोन छोटे भाऊ आहेत. मामाची मुलं आहे. ही मावशीची मुलगी. ही माझ्या मामाची मुलगी साक्षी. आम्ही तिघींनी पहिल्यांदा सुरुवात केली. मग नंतर परत मग दादाला औक्षण करायला सुरुवात केली. हा माझा सक्का भाऊ आहे. त्याच्या आधी तर तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये. हा माझ्यापेक्षा मोठा आहे. ही माझी मामी, ही माझ्या दोन्ही आजोबा आहेत. त्यांना औक्षण करत होते ॲक्च्युली. माझ्या आजी आजी म्हणजे माझ्या आजोबांची बहीण एक्सपायर झाली. सो तिची कमी नको वाचायला म्हणून माझी मामी औक्षण करत होती. ही आजी आहे माझी दुसरी. आता जरा फोटोशूटला सुरुवात झाली. आम्हाला फॅमिली फोटोशूट घ्यायचा होता. बट मी स्टँड घरीच विसरले. त्याच्यामुळे काहीतरी जुगाड चालला होता. मामा व्हॅक्युम क्लिनर नसतं का त्याच्या स्टँडमध्ये मोबाईल ॲड करून फोटोशूट करणार होता. आणि बाकीचे तर पोज घेऊन बसले होते निवांत. त्याचं चाललं होतं काहीतरी टेक्नॉलॉजी करायची. मग फायनली केलं. मग त्यानंतर फोटोशूट केलं फॅमिलीचा. मग फटाके उडवायला बाहेर गेलो. पाहू शकता आता सगळे फटाक्याचं एन्जॉयमेंट करतात ते. हे माझे भाऊ लहान आहेत पण खूप आगाऊ आहेत. काही एक्सपेरिमेंट करतात. हातात फटाके फोड, हे कर, ते कर. मग मी आणि माझ्या बहिणीने आम्हाला काय फुलबाजीच आवडतात फक्त. छोटे छोटे फटाके त्यात आम्हाला मज्जा येते. मग सो थोडेसे छोटे फटाके आम्ही उडवले. माझ्या मावचं नुसतं मध्ये मध्ये चाललं होतं, हे बघा हे कशा हातात फटाके फोडते. असंच करतात ते. हा माझा मोठा भाऊ जास्त शिकवतो त्यांना त्याच्यामुळे ते करतात. मी ओरडले मग गपचूप बसली जरा. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. मग असा होता आजचा दिवस. ओके बाय.